मोड आलेले कडधान्य खाण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र ही कडधान्य खाण्यासाठी अनेक जण कंटाळा करतात. त्यावर उत्तम पर्याय म्हणजे मोड आलेल्या कडधान्याचे थालीपीठ. हे थालीपीठ बनवण्याची अगदी सोपी रेसिपी आहे. ती रेसिपी आपण बघणारच आहोत. मात्र त्याआधी मोड आलेल्या कडधान्यामध्ये काय असतं ते आपण बघूयात. मोड आलेल्या कडधान्यामध्ये अनेक उपयुक्त घटक असतात जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये नियमित मोड आलेली कडधान्याचा समावेश करायला हवा. तुम्ही किंवा तुमच्या घरी कोणी मोड आलेले कडधान्य खाण्याचा कंटाळा करत असेल तर ही रेसिपी पूर्ण बघा. आज आपण मोड आलेल्या कडधान्याचे हेल्दी थालीपीठ बनवत आहे. आता त्यासाठी माझ्याकडे साहित्य आहे. मोड आलेली मटकी, मोड आलेली मूग, मोड आलेले चणे, एक मोठी वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार तिखट, मीठ, हळद, धनेपूड, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. कृती: सर्वप्रथम मोड आलेली मटकी, चणे आणि मूग तसेच मिरची, कढीपत्ता आणि मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करताना जसं लागेल तसं पाणी तुम्ही टाकू शकता. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, अशा प्रकारे ठेवायची. आता यामध्ये रवा ॲड करून चांगलं एकत्र करून घेऊया आणि 10 मिनटे झाकून ठेवायचं. 10 मिनटं झालेले आहे. मीठ, तिखट, धनेपूड, हळद, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर ॲड करून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवूया. तुम्ही नॉनस्टिकही वापरू शकता आणि साधा तावाही वापरू शकता. मी लोखंडी तवा घेतला आहे. तव्यावर थोडे तेल लावून हे मिश्रण पसरून घ्यायचं. दोन्ही बाजूने थालीपीठ शिजल्यानंतर गरमागरम खायला द्यायचं आहे. आता तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाता येईल. तुम्ही चटणीबरोबरही थालीपीठ खाऊ शकता आणि नाहीतर गोड दह्यासोबतही खाऊ शकता. इथे मी गोड दही घेतलं आहे. थालीपीठासोबत हे गोड दही अप्रतिम लागते. तुम्हीही खाऊन पहा. तुम्हाला माहीत असेल की काही कडधान्य पचायला हलकी असतात तर काही पचायला जड असतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी, त्यानंतर मूग आणि चवळी आहे. तसेच उडीद आणि हरभरा आणि पावटा हे आपल्याला पचायला सर्वात कठीण सांगितले जातात. त्यामुळे पचायला हलके असलेले मूग आणि मटकी जास्त प्रमाणात आपण या रेसिपीमध्ये वापरलेले आहेत. सर्व साहित्य आपल्या घरी सहज उपलब्ध असतं. मोड आलेली मटकी, मोड आलेली मूग, मोड आलेली चणे आणि एक मोठी वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार तिखट, मीठ, हळद, धनेपूड, कढीपत्ता, हिरवी मिरची. तर हे साहित्य आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. तुम्ही देखील एकदा ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा.